साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ सरस्वती सन्मान मिळालेले साहित्यिक शरणकुमार लिंबाळे साहेब यांच्या हस्ते आता झालेला आहे. म्हणजे 100रावं संमेलन करताना मिलिंद जोशींना एक प्रकारचा तणाव त्यांच्यामध्ये राहिला पाहिजे. या संमेलन झाल्यानंतर 99 संमेलनाचे आपल्याला हे करून पुसून रेषा 100रावं संमेलन करायला लागणार आहे. सातारकरांनी काही काळजी करू नये. जितकं संमेलन उत्तम कराल तितकं अधिकाधिक कार्यकर्त्यांना पुण्यात अधिकाधिक कष्ट करावे लागतील हे मी तुम्हाला माझ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सांगतो. महामंडळ आणि संयोजन समिती यामध्ये कधी कधी तुटलेपणा येतो आणि एकदा संमेलन दिलं की संयोजन संस्थेचा आणि महामंडळाचा फारसा संबंध राहत नाही. पण ते इथं झालेलं नाही, कारण नियोजन करणारे आम्हीच आहोत, निर्णय घेणारे आम्हीच आहोत. आपण शस्त्रावर विश्वास ठेवत नाही, पुस्तकांवर विश्वास ठेवतो. पुस्तकं माणसाचं मन बदलतात. लेखक लिहितो माणसाला महान करण्यासाठी, लेखक लिहितो समाजाला मोठं करण्यासाठी आणि राष्ट्राला सुंदर करण्यासाठी. आपण सर्वांनी मिळून या राष्ट्राला सुंदर करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे साहित्य संमेलन लोकांचं मन, समाजाचं मन आणि राष्ट्राचं मन उन्नत करण्यासाठी आणि सुंदर करण्यासाठी आपण झटत आहोत. कुणी काय दिलं, कुणी काय दिलं ह्याचं दिलं हे महत्वाचं आहे. म्हणजे कुणी का दिलं, काय संबंध मिळायच्यापेक्षा दिलं, देणगी स्वरूपात दिलंय, रितसर कायदेशीर सगळ्या परवानग्या हे करून दिलेलं आहे. त्यामुळं काय त्याचं देणं महत्वाचं आहे. आता आपण पण ह्याच्यामध्ये बघतोय की सातारमध्ये आहे लोक बऱ्याचशांकडे, पण देताना ते 4 जानेवारी दरम्यान शाहू स्टेडियमवर होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ सरस्वती सन्मान मिळालेले साहित्यिक शरणकुमार लिंबाळे साहेब यांच्या हस्ते आता झालेला आहे. शरणकुमार लिंबाळेंसारखा एक मोठा साहित्यिक ह्या मंडप उभारणीच्या शुभारंभाला मिळाला हे आपलं सातारकरांचं भाग्य आहे. आणि महत्वाचं म्हणजे कार्यक्रमाची वेळ तारीख अचानक बदलल्यानंतर सुद्धा त्यांनी येण्याचं मान्य केलं. त्यामुळे मी पहिल्यांदा त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो, आभार मानतो. आणि खऱ्या अर्थाने एका सरस्वती पुत्राच्या हस्तेच सरस्वतीच्या सोहळ्याची सुरुवात आज झाली असं म्हणायला काय हरकत नाही. कारण त्यांचं अक्कर्माशी चरित्र इतकं गाजलेलं आहे की ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीनं सुद्धा त्याचं भाषांतर केलेलं आहे. म्हणजे अनेक भाषांमध्ये त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झालेले आहेत. एवढ्या मोठ्या महान साहित्यिकांच्या हस्ते मंडप उभारणीचा शुभारंभ होतोय हे आपल्या संमेलनाच्या दृष्टीनं एक महत्वाची घटना आहे असं मी मानतो. आज अनेक लोकांना वाटतं की अजिंक्यतारा कारखान्याने या संमेलनाला पैसे दिले, तर साताऱ्यात संमेलन आणण्यामध्ये अजिंक्यतारा कारखान्याची भूमिका ही महत्वाची आहे. अभयसिंहराजेंनी जो काय वारसा सुरू केला होता तो कुठेतरी खंडित झालेला होता आणि तो प्रभावी होण्याची गरज होती. म्हणून 2011 साली आपण पुन्हा एकदा साताऱ्यामध्ये जे स्वराज्य विस्तारक शाहू महाराज त्यांच्या नावाने शाहूपुरी शाखेची स्थापना केली. सगळी तयारी आम्ही उत्तम केलेली. शिवेंद्रराजेचं पाठबळ असल्यामुळे कुठल्याही पाहुण्याला गैरसोयीला सामोरे जावं लागणार नाही. अत्यंत देखणं स्वागत सगळ्या निमंत्रितांचं सातारकर करतील याच्यामध्ये माझ्या मनात कुठलीही शंका नाही. आणि शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली मागच्या 98 वर्षांच्या संमेलनामध्ये घडलं नाही इतकं उत्कृष्ट आणि देखणं संमेलन आम्ही साताऱ्यात करून दाखवू. म्हणजे 100रावं संमेलन करताना मिलिंद जोशींना
एक प्रकारचा तणाव त्यांच्यामध्ये राहिला पाहिजे या संमेलन झाल्यानंतर. ते 99 संमेलनाचे आपल्याला हे करून पुसून रेषा 100रावं संमेलन करायला लागणार आहे. 99 संमेलन हे खूप महत्वाचा एक विशेष टप्पा आहे आपल्या संमेलनाच्या ऐतिहासिक परंपरेमधला. आणि त्यावेळी जे संमेलनामध्ये साचले पण आलेलं होतं ते कुठेतरी ओलांडून आपल्याला आता पुढे जाण्याची गरज आहे. आणि त्यासाठी आमची संस्था असणं आम्हाला फार महत्वाचं वाटत होतं. आणि शाहूपुरी शाखा असेल, मावळा फाउंडेशन असेल, विनोद तर कोषाध्यक्षच आहे साहित्य परिषदेचे, आणि महाराजांच्या सारखं पाठबळ असताना दुसऱ्या कुठे संमेलन जाणं हे शक्य नव्हतं. त्यामुळं सातारला हे संमेलन मिळालंच. पण हे करताना आता आम्ही इतके नवीन नवीन प्रयोग आम्हाला करायला मिळत आहे. कारण महामंडळ आणि संयोजन समिती यामध्ये कधी कधी तुटलेपणा येतो. आणि एकदा संमेलन दिलं की संयोजन संस्थेचा आणि महामंडळाचा फारसा संबंध राहत नाही. पण ते इथं झालेलं नाही, कारण नियोजन करणारे आम्हीच आहोत, निर्णय घेणारे आम्हीच आहोत. त्यामुळे खूप वेगळ्या गोष्टी इथे आपल्याला बघायला मिळतील. आणि 100व्या संमेलनाकडे आपण जात असताना साहित्य संमेलनाची परंपरा आणि येणारं परिवर्तन असं आपण या संमेलनाला एक मधला टप्पा म्हणूया. कारण आपण आता शतकाकडे वाटचाल करतोय. त्यामुळे या संमेलनात आता पायाभरणी करताना शब्द, विचार आणि परिवर्तन आणि संवाद या सगळ्याचा आपण पाया भरला असं आपण म्हणूया. हे आपलं सातारचं झाल्यानंतर पुढचं जे तुम्ही शतकपूर्तीचं संमेलन घेणार आहे, नक्कीच तुम्हाला सातारचं जे काय ते म्हणजे संमेलनाचं हे पुसून टाकण्यासाठी भरपूर प्रयत्न करायला लावू आम्ही. तुम्ही पुणे म्हटलं की पुढे असणार. आम्ही काय पुण्याची आम्ही काय कारण पुन्हा हे साहित्याचं सगळ्यातच माहेरघर आहे, विद्येचं माहेरघर आहे. आणि शेवटी पुणे म्हटलं की शहर पण आपल्यापेक्षा फार मोठं आहे. त्यामुळे नक्कीच पुढं असणार. पण तुम्हाला नक्कीच प्रयत्न करायला लावू आम्ही की पुढं एवढं तरी आम्ही नक्की तुम्हाला सातारकर सांगू शकतो. तशा पद्धतीनं आमचे सगळे कार्यकर्ते, स्वयंसेवक म्हणा, पदाधिकारी म्हणा, सर्व सगळेजण विनोद बरोबर सगळेजण कामाला लागलेत. आणि नक्कीच हे करू. विनोदनं मगाशी सांगितलं आता शेवटी सगळे हे करायला हे सगळ्यात महत्वाचा विषय असतो तो म्हणजे पैसे. सरकारकडनं आपल्याला काही ठराविक मर्यादित रक्कम मिळते. बाकी जी सगळी आहे ती शेवटी आपल्याला सातारा किंवा आपल्याला उभा करायला लागते. आता कुणी काय दिलं ह्याचं पण दिलं हे महत्वाचं आहे. म्हणजे कुणी का दिलं आणि काय संबंध याच्यापेक्षा दिलं, देणगी स्वरूपात दिलंय, रितसर कायदेशीर सगळ्या परवानग्या हे करून दिलेलं आहे. त्यामुळं काय त्याचं नाही, देणं महत्वाचं आहे. आता आपण पण ह्याच्यामध्ये बघतोय की सातारमध्ये आहे लोक बऱ्याचशांकडे, पण देताना विनोदला जरा थोडी वेगळी आयडिया करायला लागते. एखाद्याचं टार्गेट जर अचीव्ह झालं नाही तर राहू दे, हेच नको, नंतर बघू आपण काय. विनोद एकदा नंतर बघू म्हणलं की त्यांना कळतं. तर मग 4 दिवसात क्रमशः लागलं, मग पळापळी चालू होती सगळ्या. तर शेवटी आता पर्याय नाही. आता एवढा मोठा कार्यक्रम होतोय, सातारकरांनी खरं म्हणजे सगळ्यांनीच मोठ्या मनानं याच्यामध्ये आपला सहभाग घ्यावा. काय परत होणार नाही. आता 33 वर्षांनंतर आपल्याला मिळाले. आता हे मिळाल्यानंतर पुढे कधी मिळेल हे आपण सांगू शकणार नाही. माझ्या सगळ्या सामान्य माणसाला इतका मोठा सन्मान सातारकरांनी दिला आणि पेढ्यांचा हार घातला ही माझ्या आयुष्यातली अत्यंत लक्षात राहावी. ही मराठी साहित्य संमेलन आता 100व्या साहित्य संमेलनाकडे झालेली आहे. 1878 साली पहिलं संमेलन सुरू झालं. म्हणजे 19वे शतक, 20वे शतक आणि 21वे शतक या 3 शतकातून ही साहित्य संमेलन वाटचाल करत आहे. या संमेलनाची सुरुवात कुणी केली? लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे. लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे हे महान समाज सुधारक होते. समाज सुधारणेच्या प्रेरणेने साहित्य संमेलनाची सुरुवात झालेली आहे.
समाज आणि साहित्य एकत्र राहिलं पाहिजे, लेखक आणि लोक याचं नातं घट्ट असलं पाहिजे. या निमित्ताने हे साहित्य उत्सव होत आहे. लेखक लिहितो आपल्या खोलीत बसून, पण वाचकांना काय वाटतं, लोकांना काय वाटतं, त्याचा आरसा या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने लेखकाला पाहायला मिळतो. लेखकाला वाचक भेटतात, प्रकाशक भेटतात, रसिक भेटतात. हे साहित्य संमेलन लेखकांसाठी आरशासाठी आहे. आपण शस्त्रावर विश्वास ठेवत नाही, पुस्तकांवर विश्वास ठेवतो. पुस्तकं माणसाचं मन बदलतात. लेखक लिहितो माणसाला महान करण्यासाठी, लेखक लिहितो समाजाला मोठं करण्यासाठी आणि राष्ट्राला सुंदर करण्यासाठी. आपण सर्वांनी मिळून या राष्ट्राला सुंदर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि हे साहित्य संमेलन लोकांचं मन, समाजाचं मन आणि राष्ट्राचं मन उन्नत करण्यासाठी आणि सुंदर करण्यासाठी आपण झटत आहोत. मला वाटतं या तुमच्या सगळ्या प्रयत्नांना यश मिळेल अशी आशा करतो. तुम्ही मोठ्या प्रेमाने मला इथं बोलवलं आणि मला मोठेपण दिलं, त्याबद्दल आपण सर्वांचं आणि राजांचं मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सातारा इथे होत असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मांडव उभारणीचा शुभारंभ ज्यांच्या हस्ते झाला ते भारतीय पातळीवरील श्रेष्ठ लेखक आदरणीय शरणकुमार लिंबाळे सर, ज्यांच्या आकर्मशी या कादंबरीने आपल्या प्रस्थापितांचं सगळं विश्व हादरवून टाकलं, असे शरणकुमार लिंबाळे सर, की ज्यांच्या सर्व साहित्य कृतींची अनेक भारतीय भाषांमध्ये आणि परदेशी भाषांमध्ये अनुवाद झालेले आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लिंबाळे सरांच्या बाबतीमध्ये की त्यांनी विद्रोहाचं रूपांतर कधीही विद्वेषामध्ये होऊ दिलं नाही. आणि त्यामुळं ते त्यांच्या लेखनाला, त्यांच्या जगण्याला एक वेगळं परिमाण लाभलेलं आहे. आदरणीय राजे या ठिकाणी उपस्थित आहे. सातारकरांचं एक वैशिष्ट्य आहे, ते कंदी देतात आणि संधी घेतात, असं त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळं महामंडळाचे सगळे सदस्य इथं आले, त्यांनी सगळ्यांना कंदी पेढ्याचे हार घातले आणि संमेलनाची संधी मिळवून घेतली. पण ती संधी मिळवली असं म्हणता येणार नाही, कारण गेली 12 वर्ष अव्याहतपणे साताऱ्याला साहित्य संमेलन व्हावं यासाठी ते प्रयत्न करत होते. सातारकरांचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे दुसऱ्यांना ताण देणं. तर तो ताण मी काही घेत नाही, कारण 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यमुनेच्या काठी झालं आणि 99वं कृष्णेच्या काठी होत आहे. आणि मी तर कृष्णा कोयनेचं पाणी पिलेला माणूस आहे आणि त्यामुळेच मुळामुठीच्या काठावरती टिकून आहे. तर त्यामुळे मी 100व्या संमेलनाचा अजिबात ताण घेणार नाही. 99व्या संमेलनात जे कार्यकर्ते झटले ते महाराजांच्या आदेशाने पुण्यात नेणार आणि 100व्या संमेलन म्हणजे चलाकी फक्त राजकारणातच असते असं नाही, साहित्य कारणात सुद्धा असते. आणि आता राजे स्वागताध्यक्ष असताना आणि शेजारी बसल्यानंतर इतकं तरी समजलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे सातारकरांनी काही काळजी करू नये. जितकं संमेलन उत्तम कराल तितकं अधिकाधिक कार्यकर्त्यांना पुण्यात अधिकाधिक कष्ट करावे लागतील, हे मी तुम्हाला राजांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सांगतो. आणि शेवटी आपण एक गोष्ट लक्षामध्ये ठेवली पाहिजे की साचा मोडल्याशिवाय नव्या वाटा तयार होत नाही. संमेलनाचा सुद्धा वर्षानुवर्षे एक साचा तयार झालेला आहे, तो आपल्याला मोडावा लागेल, नवे प्रयोग करावे लागतील. आणि हे नवे प्रयोग करत असताना सर्वांना बरोबर घेऊन जावं लागतं. आज संमेलनामध्ये नेमका घोळ कुठं होतो, आम्ही संयोजक संस्थेला संमेलन देतो आणि महामंडळाचा त्याच्यावरचं असलेलं नियंत्रण हे हळूहळू कमी होत जातं, हे आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे. आणि त्यामुळं साताऱ्याला संमेलन दिल्याचा फायदा असा आम्हाला असं होणार आहे की या संमेलनावरती महामंडळाचं म्हणजे साहित्यिकांचं पूर्ण नियंत्रण राहणार आहे. आणि हे साहित्य केंद्री संमेलन व्हावं या दृष्टीनं आम्ही अधिकाधिक प्रयत्न करतो आहोत. आणि म्हणून हे संमेलन किती साहित्य केंद्रीय आहे, या संमेलनाचं उद्घाटन भारतीय पातळीवरील ज्येष्ठ लेखिका मृदुला गर्गे यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाचा समारोप ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित रघुवीर चौधरी यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाच्या मांडवाची उभारणी ही सरस्वती सन्मान प्राप्त लेखक शरणकुमार लिंबाळे यांच्या हस्ते झालेली आहे. त्यामुळे या संमेलनाच्या केंद्रस्थानी साहित्यिक आहे, ही गोष्ट मला अधिक महत्वाची वाटते. ज्यावेळेला संमेलन साहित्य केंद्री, पुस्तक केंद्री आणि वाचक केंद्री होतील तेव्हा ती समाज मनाला अधिक भिडतील असं मला वाटतं. आणि त्यामुळं सुसंस्कृत राजकारणाचा जो एक आदर्श आहे की जो या जिल्ह्यांनी घालून दिलेला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून
तो या संमेलनाच्या निमित्ताने सुद्धा पुन्हा त्याची नव्याने पायाभरणी होतीये, याचा मला अतिशय आनंद होतोय. संमेलन ही केवळ पैशामुळे यशस्वी होत नाही, ती समाजाच्या सहभागामुळे यशस्वी होतात. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि सातारकरांचं एक वैशिष्ट्य आहे, जिथे पुणेकर थांबतात तिथे सातारकर सुरू होतात. त्याची सुरुवात 1878 साली ग्रंथकार संमेलन न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादींनी सुरू केलं. पण प्लेगची साथ आणि राजकीय परिस्थिती यामुळे ज्यावेळेला पुण्यात घेणं संमेलन शक्य नव्हतं, त्यावेळेला तिसरं ग्रंथकार संमेलन साताऱ्यात झालेलं आहे. म्हणूनच मी म्हटलं की पुणेकर जिथे थांबतात तिथे सातारकर सुरू होतात. आणि सातारकर जे काही करतात त्यांनाच बरोबर घेऊन पुढचं काम पुणेकर करतात पुण्यामध्ये जाऊन. हे सुद्धा 100व्या संमेलनामध्ये आपल्याला निश्चित दिसेल.